आपण काय साधे सुधे प्लांट बघलो नाहीये, आपण आहे शेतकरी, त्यामुळे आपलं ऑब्सेशन हे कमालच स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी दरवर्षी नवीन 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 असं काहीतरी ट्राय करतच असते. गेल्या वर्षी मी जुईचा वेल लावला, जगला नाही. यंदा लावलाय, जगलाय. आणि यंदा आपण खूप काही आपल्या फुलांच्या कॅटेगरीमध्ये ऍड केलंय. चला बघूया. आपल्याकडे हे टेबल रोजेस आहेत. गेल्या वर्षी 2 कलरचे होते, त्यात एक आता व्हाईट कलर ऍड झालाय. अजून त्याला फुलं नाही आलीत, पण आता आपण लावलंय, इथे लावलंय आणि अजून 2-3 ठिकाणी लावलंय. डेलिया 2 रंगाचे आहेत आपल्याकडं आणि त्याच्या पानांमध्ये फरक आहे. हा एक आहे, ह्याची पानं तुम्ही बघू शकताय. ह्याच्यामध्ये थोडासा अशी छटा आहे पानांवर, थोडीशी लालसर. इथे तुम्हाला पिंक पिंक दिसेल, थोडस जांभळ. आणि पानं छोटी आहेत, जरा बारीक आहेत. आणि हा आहे पर्पल डेलिया. त्या डेलियाचा रंग कोणता आहे नेमका अजून कळलेला नाही, अजून फुलं नाही आलेली, पण वेगळ्या रंगाचा असा म्हणून आपल्याला मिळालाय. आणि ह्याच्या पानांमध्ये फरक म्हणाल तर पानांना हात लावल्यानंतर ही सॉफ्ट आहेत आणि तो वेगळ्या रंगाचा जो डेलिया आहे त्याची पानं जराशी खरखरीत आहेत. आणि हे जास्त आपल्याला डार्क दिसतंय लाईन. ही आहे मधुकामिनी. ह्याची सगळी फुलं फुलून गेल्यात, पण एक जरी फुल असेल तरी इतका कमाल सुगंध आणि तो इतका स्ट्रॉंग आणि मन प्रसन्न करणारा आहे. बापरे, कमाल. त्यानंतर इकडं आपल्याकडं मॉन्सून लिलीचा अजून एक व्हर्जन आहे. हे आहे व्हाईट मध्ये आणि हे आपल्याला ह्या टेबल रोजेस सोबत फ्री मध्ये दिलं त्या दादांनी, नर्सरीवाल्या. सो मी ते उचलून घेऊन आले. तर हे आपल्याला दुसरीकडे प्लांट करायचं आता. या व्हरायटीला नाव काय माहित नाही, पण शोभेसाठी वापरली जातात ही फुलं. आणि ह्यातला फेंट कलर आहे, हा एक कलर आहे, येल्लो आहे, व्हाईट आहे आणि हा एक आहे. त्यानंतर झेंडू आहेत आपल्याकडं आणि अजून खूप फुलं आहेत, दाखवते मी. त्यानंतर हा आहे आपला जुईचा वेल. हा जगलाय आणि हा अजून एक जगलाय आणि याच्या नवीन नवीन कोवळे कोवळी पानं बघा, म्हणजे हा जगलाय. मोगऱ्याचे आपल्याकडे 2-3 प्रकार आहेत. मधुकामिनी एक पाहिला आपण, त्याची फुलं मी नंतर दाखवेनच, पण आता जगलीत झाडं आणि म्हणून मला छान वाटते, दाखवायचंय म्हणून मी दाखवते. तर हे आपल्याकडे आहे चमेली. याची फुलं जर अशी मोठी असतात. एक प्रकारे आपल्याकडं तो म्हणजे कुसर, रानातला आहे. सेम मोगरा, पण अतिशय सुगंधित असा, जास्त स्ट्रॉंग असा स्मेल असलेला तो. आणि छोटी छोटी बारीक फुलं आहेत. फुलं फुलल्यानंतर मी दाखवेनच. त्यानंतर आपल्याकडे आहे तगर. याला काहीतरी डबल तगर असं म्हणतात आणि मला आता कालच एका व्हिडिओ मधून कळलं की याला तगर म्हणतात. याला काय म्हणतात माहित नव्हतं, पण लावलं होतं, फुलं आहे छान म्हणून. तर फुलं हळूहळू फुलत आहेत. इथं आपण अशी छान लाईन लावली, फुलल्यानंतर ती छान दिसतील. आत्ताशी कुठे थोडी थोडी आलेत. हा, आणि आपल्याकडं सगळ्यात बेस्ट म्हणजे मी व्हाईट शेवंती खूप प्रयत्न करत होते. मी 2 वर्ष झालं मम्मीकडनं आणते तिकडून आणि लावते, पण ते जगत नव्हतं. आणि यंदा त्याला छान अशा कळ्या पण आल्यात. आपल्याकडे ही व्हाईट आहे, ही पर्पल आहे आणि ही येलो आहे शेवंती. आणि आता आपण मॉन्सून लिली, जे मी आपल्या गारगोटीच्या केज कॉलेजमधनं त्याच्या बिया आणलं होतं. फुलांच्या वर जे माहितीये वॉटर लिलीच्या वर बिया येतात, त्या बिया मी माझी बीएची एक्झाम लास्ट इयरची कम्प्लीट झाल्यानंतर मी आता बिया घेऊन आले होते. आणि गेल्या वर्षीपासून माझ्याकडे ते आहे, पण त्याला फुलंच येत नव्हती. आणि यंदा मला कसं काय माहित नाही, रील शेअर झाला एक, आणि त्यात त्यांनी दाखवलं की कशा प्रकारे ते लावलं पाहिजे, मग ते ब्लॉझम होईल. चला लावूया. तर ही आहे मॉन्सून लिली आणि आपल्याला ही छान आता याचे बल्ब सेपरेट करून अशी लाईन मध्ये लावायची. आणि त्याआधी आपल्याला हे इथून असं कट करायचं आहे. मी व्हिडिओज मध्ये पाहिलंय की इथून असं कट केलेलं आहे, जेणेकरून ते फुलेल, त्याला फुलं येतील छान. चला ट्राय करू. झालं निघलं. ये, मला वाटलेलं तसं, जितक्या बिया तितके बल्ब आहेत. वाव, जितक्या बिया होत्या तितके बल्ब आहेत, हे छोटे छोटे. आणि याला सेपरेट करून लावल्यानंतर ते जास्त असे फुलतील. येस, त्याची मुळं वेगवेगळी आहेत.
3 4 5 6 7 8 9 10 11 आहेत. आता हे मी इथून कट करते. माहित नाही बरोबर केलंय की नाही. आपण मल्टीटास्किंग करतोय त्यामुळं पूर्ण वेळ लक्ष नाही देता येत, पण तरीही भाज्या वगैरे पण आपण खूप लावल्यात. तर ही आळी तयार केलेत म्हणजेच रोप. कारण यंदा पाऊस लेट झालाय त्यामुळं बिया डायरेक्ट घालता आल्या नाहीत आणि शेतात घातल्या असत्या तर त्या जगल्या पण नसत्या. त्यामुळे एवढा एवढा वेळ झाला की नेऊन लावायचा म्हणून. आता आपलं कारली आहेत, पडवळ आहेत, घोसाळ्याच्या बिया यंदा गारगोटीच्या बाजारात मिळाल्यात मला. त्यानंतर गंमत म्हणजे ह्या फागल्याच्याच म्हणजेच करटुलं जे गोड कारलं म्हणून बाजारात खूप महाग वगैरे मिळतं, तर त्याच्या बिया अशा इथं घातल्या होत्या. त्या सुद्धा आपल्याकडे आल्यात, रुजलंय छान असं. त्यानंतर आपल्याकडं हिरवा घेवडा आहे, लाल घेवडा आहे, हिरव्यामधला चपटा आणि वाटाणा घेवडा पण आहे, लाल मधला चपटा आणि वाटाणा घेवडा पण आहे. त्याची पण रोपं आपल्याकडे झाल्यात. आणि सगळ्यात युनिक म्हणजे हे आपलं किवीचं जे काय आता वेल आहे तो. ह्याचं झाड आहे की वेल ते पण माहित नव्हतं, पण एकदम जास्त पिकलेला किवी तो आपण स्लाइस करून असा कुंडीत घातला होता आणि छान आता त्याची रोपं आली होती. ती रोपं इथंच ठेवलीत, मुळं आता खाली गेलेत जमिनीत, काढायला नको म्हणून त्यांना इथंच ठेवलंय. तर छान वेल आल्यात, बघूया किवी लागतात काय. आपल्या भागात किवी येतोय की नाही ते माहित नाहीये. तर आपल्याकडच्या फुलांची नावं आता बघूयात. माझ्याकडे सोनचाफा आहे, पलीकडे रातराणी आहे, जास्वंदीचे जवळजवळ 5 ते 6 प्रकार आहेत, आबोली आहे, त्यानंतर हा सोनटक्का आहे, ज्याला रान हळद किंवा अनेक वेगवेगळी नावं आहेत. आणि इतका सुंदर त्याचा सुगंध येतो हळदीसारखा, पण खूप छान, डोक्यात सुद्धा माळता येतात फुलं. तर सोनटक्का आहे, गोकर्ण आहेत आणि आपल्याला व्हाईट गोकर्ण पण मिळाली आता, निळी आपल्याकडे होतीच. आणि खूप 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 सारी फुलं आहेत. एकच कमी आहे ती म्हणजे बकुळ. बकुळ मला अजिबात मिळालेलं नाहीये, 2-3 वर्ष झालं मी शोधतीये. आणि कोणाला माहिती असेल किंवा कोणाकडे रोपं वगैरे असतील तर मी विकतही घेईन. असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा डीएम करा. ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी माझ्याकडची फुलं आणि भाज्या वगैरे हे दाखवलं सिंपल, जे अजून कमीच आहेत. अजूनही खूप लावलेत पण अजून ती नीटशी आलेली नाहीयेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्या भाज्या सेंद्रिय पद्धतीने आम्ही कशा खातो त्यासोबतच आम्ही संवर्धित केलेल्या रानभाज्या सुद्धा नक्की दाखवेन. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही माहिती हवी असेल तर तीही कमेंटमध्ये विचारा, डीएम करा. आणि हो, बकुळचं झाड किंवा रोप कुणाकडे असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टा पेज फॉलो करा. बाय बाय.